महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असल्याने सध्या मुंबईत भूमिपूजन उद्घाटनांचा धडाका सुरू आहे। बीएमसीच्या स्थायी समितीतही प्रत्येक सभेत 1000 कोटींचे प्रस्ताव पास होत आहेत। चक्क कामाचं टेंडर निघालं नसतानाही भूमिपूजन केलं जात आहे। 21 डिसेंबर 2016 स्थायी समितीत 46 मिनिटात 1100 कोटींचे प्रस्ताव मंजूर। 27 डिसेंबर 2016 स्थायी समितीच्या बैठकीत 1014 कोटींचे प्रस्ताव मंजूर। मुंबई महापालिका निवडणुकांची तारीख केव्हाही जाहीर होईल, त्यानंतर लागणारी आचारसंहिता लक्षात घेऊन सध्या मनपाच्या स्थायी समितीत मंजुऱ्यांचे विक्रम होत आहेत। निवडणुकीची ही लगीन घाई सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही लागली आहे। प्रस्ताव विना चर्चा पास होत आहेत, पण त्याचं खापर मात्र फोडलं जातंय प्रशासनावर। 40-45 प्रस्ताव दर महिन्याला असतात, ते एकदम 70च्या वरती आकडा गेल्यानंतर खरोखर आम्हालाही प्रश्न पडला की एवढे प्रस्ताव तुम्ही कसे आणले। आणि शेवटच्या क्षणाला म्हणजे निवडणूक येणार, आचारसंहिता लागेल या दृष्टीने प्रशासन जर एवढ्या ह्याच्यात असेल तर एवढे दिवस का थांबले हा प्रश्न आम्हाला पडला होता। आम्ही त्यांना विचारला सुद्धा। भाजपने थेट पंतप्रधानांना मुंबईत आणून विकास कामांचं भूमिपूजन केलं। शिवसेना ही रोज कुठे ना कुठे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन करतेय। घाटकोपर भागात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहेत, मात्र यातील काही कामांचं टेंडरही निघालं नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। सन्माननीय मुख्यमंत्री या सर्व कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहेत। त्या विद्याविहार येथील फ्लायओव्हरचा जो विषय आरोबीचा हा विषय त्याचा अजून टेंडरही निघालेला नाही आहेत आणि त्या गोष्टीला ते उद्घाटन करायला आलेत। म्हणजे कितपर्यंत योग्य हे लोकांनी विचार करावा। एकदा आचारसंहिता लागल्यानंतर यापैकी काहीच करता येणार नसल्यानं सर्वच राजकीय पक्ष कामांचं श्रेय घेण्यासाठी धडपड करतायत। कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।